ती मुलगी एकटीच आहे. तिच्या आयुष्यात एक भयंकर प्रकारचा रितेपणा आहे. आता तिला तो एकजण भेटला आहे म्हणून ती स्वतःला त्याच्या ताब्यात जाऊ देते. घरी तर मला कोणी विचारत नव्हतं की जानू तू जेवली की नाही. खाल्लं तर ठीक, नाही खाल्लं तरी ठीक हा विचारायचा. पहिल्यांदाच कोणीतरी भेटलंय ज्याला माझी काळजी आहे. माझ्या मते चष्म्याची ही फ्रेम तुला शोभत नाही. माझ्यासोबत चल, दुसरी फ्रेम घेऊ. तुझे डोळे या जगातले नाहीत. किती सुंदर डोळे. आजपर्यंत तर असं कुणी बोललंच नव्हतं. घरी तर हेच होतं की डोळे फुटलेत की काय, अभागी, दही सांडलं. आता कुणीतरी भेटलाय जो म्हणतोय तुझे डोळे या जगातले नाहीत. आणि तिच्याकडे कुणीच नाहीये ज्याच्याकडे जाऊन ती ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकेल. घर, परिवार, भाऊ बहिणी नाही, मित्रही नाही, कोणीच नाहीये. ती वेलीसारखी गुंडाळली जाईल. वेल कमकुवत असते. तिला कधीच ताठ मानेनं जगू दिलं नाही. त्यामुळे तिला जे झाड मिळेल ती त्याच झाडाला अशी गुंडाळी मारते. अशानं कधीही कोणत्याही चांगल्या नात्याचा जन्म होत नाही, कधीच नाही. ही एकटेपणाची भावना तुम्हाला कुठे कुठे नेऊन आपटेल याला काही अंत नाही. ती संपूर्ण आयुष्यच खराब करून टाकते.